एन्जॉय ग्रुप बेलकडी हा संघ आणि तोच फॉर्म घेऊन या मैदानावर देखील ते उतरलेत आणि नितेश हंडवा आपण पाहतोय की बॅक टू बॅक दोन मॅच मध्ये तो सामनावीर राहिलेला आहे. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल महाली तर दोन फलंदाज पाहतोय आपण आकाश बरफ आणि नितेश हंडवा. स्ट्राइक वरती आकाश आहे, नाव स्ट्राइक एंड वरती नितेश, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल. राईट आर्म ऑफ द विकेटचा मारा करत असताना कुणाल याचा पहिला चेंडू हलक्या हाताने हाताळला होता. कमी गती या चेंडूवरती पाहायला मिळाली. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. स्ट्राइक रोटेट ही केली जात आहे. आपण पाहतो की आकाशाला माहिती आहे की नितेश चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याला स्ट्राइक देणं फार गरजेचं आहे. कारण दोन मॅच मध्ये तो सामनावीर ठरलाय. खूप चांगली त्याने बॅटिंग केले, खूप चांगली त्याने बॉलिंग केलेली आहे आणि त्याला स्ट्राइक देणं फार गरजेचं आहे. आणि पहिल्याच बॉलवरती स्ट्राइक रोटेट केली जात आहे. एक धाव. बरेच बघा पुन्हा एकदा सन्मानपूर्वक हा चेंडू देखील काढलाय. चांगले चेंडू हाताळले जात आहेत आणि त्या चांगल्या चेंडूला सन्मान इथे दिला जातोय. बघा नक्कीच एखादा चुकीचा चेंडू जर मिळाला तर त्याच्यावरती ते प्रहार करू शकतात. हेच ते ठरून आलेत कदाचित आणि तोच त्यांचा प्रयत्न दिसतोय. कारण चांगले चेंडू हाताळले जाते आणि त्याला सन्मान देत इथे ते फलंदाजी करतायत. दोन धावा या धावफलकावरती लागले गेल्यात. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, दोन धावा या धावफलकावरती. कुटुंबाचा हा चेंडू देखील होता. सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आपण पाहतो या विशेप मध्ये हा चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल, चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी होती. कारण थोडासा मिसफील्ड देखील झाला आणि या दोन धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 4. षटकातील चेंडू पाहतोय की कुठल्या प्रकारे ते रिस्क घेतली जात नाहीये. सिंगल डबल वरतीच जास्त भर देण्याचा प्रयत्न केला जातो. जो गेम प्लॅनिंग आहे या दोन्ही फलंदाजांचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय की पहिल्या षटकामध्ये सन्मानपूर्वक आपल्याला खेळायचं आहे. कदाचित दुसऱ्या षटकापासून हात खोलण्याला सुरुवात करतील. सध्या तरी या सिंगल डबल वरती प्रयत्न, मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. हा चेल फार महत्वाचा ठरेल. पकडा कॅच, जिंका मॅच. सुधाकर मोरे संघाचा संघनायक करतोय चुकी आणि जीवनदान कोणाला मिळालंय तर जो मागच्या दोन मॅच मध्ये सलग दोन मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलाय नितेश हंडवा, त्याला हे जीवनदान मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8. या धावसंख्येवरती बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. सुधाकर मोरे याच्याकडनं खराब कामगिरी पाहायला मिळालंय. नितेश हंडवा सारख्या फलंदाजाला त्यांनी संधी दिलाय. बघा इथे देखील संधी आहे आणि आता मात्र संधीचं सोनं केलंय. आकाश बरफ याला माघारी परतावं लागेल. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवलंय.
विशाल येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलं षटक नक्कीच खूप चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं, मात्र क्षेत्ररक्षकाची हवी तशी साथ मिळाली नव्हती. विशाल विशाल याचं स्वागत मोठ्या फटक्याने केलेलं आहे. कडक बेधडक ठोकलाय षटकार. बघा सुधाकर मोरे यांनी जो झेल सोडला होता तो झेल आता महागात पडायला लागलेला आहे. भरपूर टोसेल हा झेल साकपाडा या टीमला. वेगवान चेंडू हाताळलाय. हा चेंडू आपण जर थोडासा अँगल इथे बनवून टाकण्याचा प्रयत्न होता विशाल सापटे याचा. वेग देखील होता या चेंडूवरती, भन्नाट वेग. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा सरळ बॅटने फटका केला गेला स्ट्रेट ड्राईव्ह, मात्र तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा या पण पूर्ण केल्या जातील मित्र. म्हणजे आपल्या संघासाठी 2 धावा इथे रोखलेल्या आहेत. चौकार आहे. तर बाउंड्री. यस 4 धावा या नक्कीच धावफलकावरती नोंदवल्या जातील. बाउंड्री पंचांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. चला सायाधर नागले संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी बाउंड्रीचा ताबा घ्या. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. बघा इथे अपील झाली होती, मात्र चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जाणार असावा हेच दर्शवलंय पंचांनी. लेग बायच्या सुरुवात एक धाव इथे जरूर मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या धावसंख्येवरती. चार बॉल टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्या आता पहिल्या षटकात फक्त 8 धावा आल्या होत्या. 4 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या षटकामध्ये. चेंडू पाहतो आपण दिशाहीन इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाजूने चाललेला आहे. पाहूया किती धावा. तर बाउंड्री गेलेली आहे. 1+4 अशा 5 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या षटकामध्ये. धावसंख्या इथे वेग पकडत दिसते. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंगर मध्ये चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव तर कंप्लीट झालंय. दुसऱ्याचा प्रयत्न झाला होता मात्र नितेश याने थांबवलंय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 25. बघा नितीशचा फटका इथे फसला गेला, मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचत नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाले. ते काय घडलं आपण पाहतोय तर धावचीची संधी इथे निर्माण झाली होती बघा.
नितेश अडचणीमध्ये सापडला होता, मात्र थ्रो चुकीच्या एंडला झालाय. इथे दीपेश बाद होऊन माघारी परततोय. षटक संपले दुसरं. 2 षटक इथे समाप्त झालेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन बॅट्समन इन होतोय गौतम वाघात बॅटर इन झालेला आहे. 27 धावा या धावफलकावरती लागल्यात. नितेश वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळतोय. धावसंख्या 27 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रवीण पागी. बघा प्रवीण याचा पहिला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पकडला जातो झेल. पहिल्याच बॉल वरती गौतम याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. बालकृष्ण येतोय, एक जुना जाणता एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. बालकृष्ण किरकिरे भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे. स्ट्राइक वरती असेल. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रवीण पागी याच्या पहिल्याच बॉल वरती सफलता मिळवलाय. प्रवीण बालकृष्ण करता चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळला गेला होता. इथे पाहतोय धावची जी संधी निर्माण झाली ती मात्र थ्रो हा खराब पाहायला मिळाला. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येतोय, मात्र एकाच धावेवरती समाधान इथे मानावं लागते. नितेश स्ट्राइक आपल्या स्वतःकडे ठेवतोय. नितेशाला माहिती आहे की शेवटचे चेंडू बाकी राहिलेले आहेत आणि मी जर स्ट्राइक वरती जर राहिलो तर जास्तीत जास्त धावा मी बनवू शकतो आणि आत्मविश्वास घेऊन तो स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र डायरेक्ट हिट व्हायला हवं होतं आणि डायरेक्ट हिट झालं असतं तर नितेश याची कदाचित खेळी संपुष्टात आली असती, मात्र खराब थ्रो. 28 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा फुलटॉस चेंडू ऑन साईडला गेला, क्षेत्ररक्षक होता मात्र खराब फिल्डिंग झालाय. चेंडू फरार, सीमारेषा पार, हालाय चौकार.
नितेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज यावेळेस बघा चेंडू हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय, दोन शतरक्षक पोहोचले तिकडे आणि दोघांकडून मिसफिल्ड इथे पाहायला मिळाली आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बघा पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुधाकर आहे. यावेळेस चुकी होत नाहीये, चांगला झेल इथे पकडला गेलाय, फलंदाज होतोय बाद. वैयक्तिक 24 धावा करून इथे बाद झालेला आहे नितेश हांडवा. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. नवीन बॅटर इन झालाय प्रणय वाघात. धावसंख्या पण पाहतोय 36 या धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रणय वाघात न्यू बॅटर इन झालाय, स्ट्राइक वरती असेल. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता. मात्र इथे आपण पाहतोय चेंडू येतोय निर्धाव येतोय. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा होती संघ नायकाला त्याच्याकडून, मात्र चेंडू निर्धाव येतोय. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आपण पाहतोय 37 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. सन्माननीय पांडुरंगजी कोदे आणि सन्माननीय चंद्रकांतजी मेढे आपणास विनंती.
36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 37 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 12.33च्या सरासरीने या धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. विजय जोगारी आणि प्रमोद पागी. प्रमोद आपण पाहतोय, प्रमोद पागी जो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. त्यांनी खार्डीच्या मैदानावरती एक अर्धशतक ठोकलं होतं. 50 धावा त्यांनी बनवल्या होत्या. एक जबरदस्त खेळाडू आहे. तर स्ट्राइक वरती पाहतो आपण विजय आला. विजयसाठी पहिला चेंडू खोलवर टप्प्यात साधला गेला होता. सरळ बॅटने हा फटका इथे केला गेला. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल धावा आली पहिल्या बॉलवरती. या सिंगल धावेने श्री गणेश झालेला आहे. एक धाव ही धावफलकावरती लागली गेलाय. प्रति षटकामागे 12.33 सरासरी राखायची आहे. पहिल्याच बॉलवर एक सिंगल धाव आलेली आहे. स्ट्राइक वरती आता पाहतोय आपण प्रमोद पागी याला, जो एक जबरदस्त खेळाडू आहे. या सीझन मध्ये एक अर्धशतक त्याच्या नावावरती आपण बघितलंय. आता नितेश हांडवाचं कौतुक करावं लागेल की आतापर्यंत नितेश हांडवा याने जे सामने इथे जिंकलेले आहेत, एकतर्फे सामने जिंकलेले आहेत. नितेशाने बॅटिंग केलंय. नितेशाने खूप चांगली बॉलिंग केलंय आणि पहिल्या षटकामध्येच नक्कीच थोडस समोरच्या संघाला तो बॅकफूट वरती टाकत असतो आणि इथे देखील त्याचा तोच प्रयत्न दिसतोय. गती परिवर्तन स्लोअर वन इथे आताला गेला होता. चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षक येतोय तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. पंधरा चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे आणि 15 चेंडू मध्ये अजूनही 34 धावेंची आवश्यकता आहे. बघा प्रमोदच्या बॅट मधून एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळते, मात्र सरळ शतरक्षकाला निवडलं होतं. झेल ड्रॉप जीवन दान इथे मिळालंय. तर पंचांनी तर फलंदाजाला बाद घोषित केलेला आहे, मात्र रिव्ह्यू घेतलाय. रनआउट साठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे तिसरे पंच महेश जाधव तिकडे सज्ज आहेत. महेश सर नक्कीच तिकडे सज्ज आहेत. नक्कीच एक चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पाहूया तिसरे पंच नक्कीच दोन्ही अँगलने बघतायत. दोन्ही अँगल इथे बघितले जात आहेत. चला तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे. फलंदाज बाद. विकेट. आणि इथे रिव्ह्यू आता लॉस झालेला आहे. रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही.
तर धावसंख्या आपण पाहतोय 4, म्हणजे अजूनही 33 धावेंची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत ते म्हणजे 14 चेंडूचा खेळ आधी बाकी आहे आणि 14 चेंडूमध्ये 33 धावेंची आवश्यकता. पुन्हा एकदा स्लोअर वन इथे आता लागेला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती होता. एकदम कंप्लीट झालेला दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि आता क्षणी दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावा येत आहेत. धावसंख्या 2 ने 6 या धावसंख्येवरती. अजूनही 31 धावांची आवश्यकता हा मॅच जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 31 धावा. नो बॉल इथे घोषित केलाय. नो चेंडू. मुक्याच्या क्षणी एक एक्स्ट्रा चेंडू इथे हाताला गेलाय. गोलंदाजाने आपण पाहतो इथे कदाचित ओव्हरस्टेप केलेली आहे. लक्ष्मण रेषा इथे ओलांडल्या भीतर म्हणेन. नितेश हांडवा या गोलंदाजाने एक उंच पुरा गोलंदाज आपण पाहतोय. पावलांमध्ये थोडा चुकला होता तेच कारण एक पाऊल थोडस पुढे गेलाय आणि पंचाने लगेच त्याला दंडित केलाय. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे प्रमोद पागी या फलंदाजाकडे. शफल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. झेल जरी पकडला असता तरी देखील आपण पाहतोय की धावा मिळाल्या असत्या. तेच कारण आपण पाहतोय की 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 27 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू आणि 27 धावा हा मॅच जिंकण्यासाठी अजूनही बनवाव्या लागतील. प्रमोद पागी आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे, ज्याच्या नावावरती एक अर्धशतक देखील आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी दीपेश वाघात. दीपेश वाघात याचा अगदी स्लो रनअप आपण पाहतोय. मात्र ज्या वेगाने त्यांनी चेंडू हाताला होता, जास्त वेग दिला, खांद्याचा वापर इथे करताना दिसतोय.
सुधाकर येतोय, सुधाकर मोरे. इथे सुधाकर याला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. आपण पाहतोय की सुधाकर याने एक झेल सोडला होता आणि तो झेल भरपूर महागात पडला मी तर म्हणेन, कारण तब्बल 24 धावा ह्या बनवल्या होत्या नितेश हंडवा याने. अवलेच बघा बॅटचा एज लागलाय आणि चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. 2 धावा मिळत आहेत. नऊ चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. आपण एक सिंगल धाव इथे नक्कीच पलून पूर्ण केली जाईल. या सिंगल धावाने धावसंख्या 13 या धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. अजूनही 24 धावा इकडं बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. या षटकामध्ये बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4 बॉल टाकून झाले, म्हणजे अजूनही 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. बघा चेंडूला हुक केलाय, शतरक्षक आहे तिकडे, चांगले शतरक्षण बघा, खूप चांगलं शतरक्षण झालंय. उचली घेणारा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. बॅटच्या अगदी बॉटम वरती चेंडू लागला आणि शतरक्षक ठेवलाय या फटक्यासाठी. फक्त एक सिंगल धावा आली. आता 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका येतोय तर शेवटच्या षटकामध्ये समीकरण आपल्याला थोडस सोपं होताना पाहायला मिळेल. मात्र फुटबॉल चेंडू सरळ बॅटने फटका केलेला आहे. शतरक्षक आहे तिकडे, 2 शतरक्षक थोडासा मिसफिल्ड झाला होता त्यांच्याकडनं, थोडासा फंबल झाला होता, त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. 16 रन्स, 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता 6 चेंडू आणि 21 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील सम्राट स्पोर्ट्स साकपाडा या संघाला. या मॅच नंतर आपल्याला शेवटचा मॅच पाहायला मिळेल, जो संघ विजय होईल आणि साईआधार नागले ज्या संघाला बाय मिळालेली आहे. सध्या तरी आपल्याला साईआधार नागले संघाचे खेळाडू सुस्तावलेले दिसत आहेत. सध्या ते आराम करतायत, भरपूर जेवलेत दुपारच्या सत्रामध्ये. टायमिंग झालाय. स्वतः नितेश चेंडूच्या खाली येतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. फलंदाज बाद सापटे. या जयन भुरकून कशा प्रकारे ते बॅटिंग करतोय. पुढे सरसोना फटका खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फेकी खराब, त्याचा फायदा
इथे उचलला गेला. 2 धावा या पळून पूर्ण झालेल्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 19 धावींची आवश्यकता आहे. 4 चेंडू 19 धावा. त्याला 3 मोठे फटके मारावेच लागतील. या चेंडूवरती धावा येणं फार गरजेचं आहे. या चेंडूवरती जर धावा जर आल्या नाहीत तर यांच्या ग्रुप बेलकडे संघ नक्कीच आपली पकड इथे मजबूत करेल. वलेस पाहतो आपण चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक सिंगल धाव तर आलेली आहे. आता 3 चेंडू आणि 3 षटकार इथे ठोकावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. हिट आउट या गेट आउट ही भूमिका आता पार पाडावी लागेल फलंदाज सुधाकर याला. बघा, सुधाकर कडनं जी चूक झाली होती ती चूक भरपूर महागात पडले मी तर म्हणेन. सुधाकर करता हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळलाय. चेंडू निर्धाव येतोय. पाहतो आपण सुधाकर याला देखील माघारी परतावं लागेल. या सामन्यावरती पकड मजबूत करत असताना एन्जॉय ग्रुप बेलकडी हा संघ खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत दिलाय. या संघाने शेवटचा एक चेंडू बाकी असेल. नव्याने बॅट्समन इन होतोय प्रवीण पागी. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण जर बघितलं तर खूप चांगली बॅटिंग बॉलिंग राहिली होती. मात्र या मॅच मध्ये थोडासा बाकफूट वरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. सम्राट स्पोर्ट्स साकपडा हा संघ हा चेंडू येतोय निर्धाव आणि अशा प्रकारे हा मॅच इथे जिंकलेला आहे तो म्हणजे एन्जॉय ग्रुप बेलकडी या संघाने. हळलक सम्राट स्पोर्ट्स साकपडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच एन्जॉय ग्रुप बेलकडी. चला आपण लगेच जाऊया मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट नितेश हंडवा इज द मॅन ऑफ द मॅच. सलग 3 मॅच मध्ये सलग तो मॅन ऑफ द मॅच इथे ठरलेला आहे. नक्कीच बॅटिंग करत असताना 24 धावा त्याने बनवल्या आणि बॉलिंग करत असताना 1 ओव्हर मध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळवली. तर त्याने 2 कॅचेस पकडल्या. नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स त्याने या मॅच मध्ये देखील दिलाय आणि सलग 3ऱ्या मॅच मध्ये तो सामनावीर इथे ठरलेला आहे.